2.25 लाख या शिक्षक ह्या परीक्षेची तयारी करत होते आणि त्यामुळं शिक्षक पात्रता परीक्षा घेणारं हे परीक्षा परिषद असेल, शासनच त्यामध्ये अपात्र ठरलेलं आहे. जीवाचं रान करून हे सगळे शिक्षक, सगळे परीक्षार्थी या परीक्षेचा अभ्यास पूर्ण केलेला होता. आम्हाला शंका येते की शासनच ह्याच्या मागे काही आहे का कारण सातत्यानं पेपर फुटीचे प्रकरण असेल, या पेपर फुटीच्या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली नाही. आम्ही शिक्षक वर्ग खूप मोठ्या कठीण प्रसंगातून रात्रीचा दिवस करून याची तयारी करत होतो, परंतु ही बातमी आताच आम्हाला 1 वाजता समजल्यानंतर आम्हाला एक प्रकारे धक्काच बसला. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. नीटच्या अभूतपूर्व गोंधळानंतर आता महाराष्ट्रामध्ये TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. भिवंडीमधून तो पेपर हस्तगत करण्यात आलेला आहे. काही जणांना अटक झाल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे. परंतु अशा प्रकारे पेपर फुटणं हा विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच शिक्षकांच्या, आता तर शिक्षकांचा मुद्दा फार महत्वाचा आहे, जे भावी शिक्षक आहेत त्यांच्या आयुष्याशी भविष्याची खेळण्याचा हा प्रकार आहे, अशा भूमिका अशी मतं या ठिकाणी व्यक्त होत आहेत. आणि मी या ठिकाणी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना मी विचारणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे की 24 तासाच्या पूर्वी पेपर फुटल्यामुळं आता आम्ही तो पोस्टपोन केलेला आहे, पुढे ढकललेला आहे. पदाधिकारी म्हणून तुमच्या भावना नेमक्या काय आहेत? कारण यापूर्वी नीटची परीक्षा फुटून 1 महिना सुद्धा उलटलेला नाही आहे. जेव्हा ही बातमी आम्हाला पहिल्यांदा समजली तेव्हा शिक्षणप्रेमी म्हणून आम्हाला अतिशय धक्का बसला. कारण महाटेट नावानं ही परीक्षा घेण्यात येत होती. 6.25 लाख शिक्षक आणि परीक्षार्थी या परीक्षेला बसलेले होते. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सक्ती केल्यामुळं 2.25 लाख या शिक्षक ह्या परीक्षेची तयारी करत होते. उद्या परीक्षा आहे म्हटल्यावर आज अचानक हा पेपर सुटीचा एक दणका परीक्षा परिषदेनं पत्र काढून कळवल्यावर संपूर्ण संतापाची लाट आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये उसळलेली आहे. कारण जीवाचं रान करून हे सगळे शिक्षक, सगळे परीक्षार्थी या परीक्षेचा अभ्यास पूर्ण केलेला होता आणि त्यामुळं शिक्षक पात्रता परीक्षा घेणारं हे परीक्षा परिषद असेल, शासनच त्यामध्ये अपात्र ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून मागणी आहे, ह्या सावळ्या गोंधळाला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत. त्यांचं नियंत्रण ह्या व्यवस्थेवर नाही आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. आणि सुप्रीम कोर्टाला आता माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे, तुम्ही इतक्या देशभरातल्या अनेक संघटनांनी सेवेमध्ये 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष नोकरी केलेल्या अनुभवी शिक्षकांना यातून वगळा, एवढी विनंती करून सुद्धा फक्त त्यांनी 2 मुदतवाढ दिल्या परीक्षा देण्याचं, पण सक्ती ठेवलीच. त्यामुळं मानसिकता तयार करून शिक्षकांनी तयारी केली होती अभ्यासाची, परीक्षेची. पण आता परीक्षा फुटल्यामुळं सुप्रीम कोर्टाला माझं आव्हान आहे की तुम्ही या शासनावर आता काय करणार. तेव्हा आपली मागणी आहे की आता जे 6.25 लाख विद्यार्थी पूर्ण तयारीनिशी या पेपरला बसलेले होते, त्यांना तुम्ही उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र द्यावं आणि या सगळ्या शिक्षकांना आणि परीक्षार्थी जे आहेत त्यांना न्याय द्यावा. नक्कीच मी पुढे जातोय, काही प्रतिक्रिया मी अजून घेणार आहे. काय वाटते तुम्हाला? नीटची परीक्षाचा गोंधळ हा अभूतपूर्व गोंधळ होता. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलेलं आहे, इथं महापुरुषांची एक मोठी परंपरा आहे शिक्षणाबद्दलची, संघर्षाची. अशा ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर फुटणं हे किती गंभीर आहे तुमच्या दृष्टीने? शिक्षक पात्रता परीक्षेची जी पेपर फुटलेला आहे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्र शासनानं आणि केंद्रानं सुद्धा परवा ज्या नीटचे पेपर असेल त्यापूर्वीच्या अनेक परीक्षांचे पेपर जे फुटलेले आहेत त्यातून काही बोध घेतलेला नाही. आम्हाला शंका येते की शासनच ह्याच्या मागे काही आहे का कारण सातत्यानं पेपर फुटीचे प्रकरण असेल, या पेपर फुटीच्या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली नाही. एवढी सगळी यंत्रणा आहे. मागच्या वेळेला नीटच्या पेपरमुळं संपूर्ण देशभर प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्यावर तणाव आहे आणि शिक्षकांच्यावर सुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे प्रचंड मोठा तणाव आहे. एकीकडे जनगणनेचं काम आता महिनाभर केलेलं आहे, SIRचं BLOचं काम सुरू आहे. यातूनही शिक्षकांनी या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे परीक्षेची तयारी केली आणि ही तयारी करत असताना परवा नीटच्यामुळे 1 आठवडा ही परीक्षा पुढे गेली. आणि असं असताना सुद्धा आता परीक्षा परिषद असेल किंवा सर्व यंत्रणेनं हे अत्यंत गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं, पण त्याकडे गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही. त्यामुळेच हा पेपर फुटलेला आहे. तर याचा परिणाम
आमच्या शिक्षकांच्यावर सुद्धा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा आता ढळलेली आहे. कारण एकीकडे हे शाळेचं आणि हे सगळं काम करत असताना 25-30 वर्ष नोकरी करून सुद्धा ही पुन्हा परीक्षा द्यावी लागते. अशी कुठल्याही डिपार्टमेंटला परीक्षा नाही. एकीकडे RTA ऍक्टचा नियमाच्या आधारे सुप्रीम कोर्ट म्हणते की शिक्षकांनी परीक्षा दिलीच पाहिजेत. त्याच RTA आधारे अनेक नियम सांगितलेले आहेत. गव्हर्नमेंटला असेल काय असेल ते मात्र सरकारनं पूर्तता केले नाही आहेत. अनेक शाळेच्या मध्ये त्या RTA नियमांना अनुसरून सगळ्या सुविधा नाही आहेत. इकडे दुर्लक्ष करून केवळ शिक्षकांनाच वेठीला धरून ही परीक्षा द्यायला लावल्या नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षक परीक्षा देत असताना सुद्धा ती व्यवस्थित नीट पार पाडली गेलेली नाही आहे. आणि त्यामुळे शिक्षकांच्यावर मानसिक तणाव निर्माण झालाय. आम्हाला शंका येते की सातत्याने हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घोटाळे व्हायला लागलेले आहेत यातून काय समाजाचीच मानसिकता खच्ची करायची का काय? प्रत्येक गोष्टीत कुठल्याही गोष्टीवर विश्वास राहू नये. एकीकडे राम मंदिराच्या मध्ये झालेला देणगीतला भ्रष्टाचार असेल, रस्त्यामधले भ्रष्टाचार असेल, पुलातले भ्रष्टाचार असेल, हे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. त्यामुळे परीक्षा सुद्धा ह्या त्या पद्धतीच्या चाललेल्या आहेत अशी एकंदरीत स्थिती दिसते. आणि याचा परिणाम एकूण समाजावर होतोय. कुठल्याही व्यवस्थेवर आज लोकांचा विश्वास राहिलेला नाही. आणि असा जर समाज निर्माण झाला तर उद्या एकंदरीत सर्वसामान्यांना जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे यातून. त्यामुळे शासनानं तातडीनं याच्यामध्ये जे दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि ही परीक्षा ह्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित सुस्थितीत लावाव्यात. नसेल तर पुन्हा एकदा ह्याच्यातून मोठा एल्गार उभारल्याशिवाय राहणार नाही आणि याची किंमत शासनाला आणि समाजाला सुद्धा आणि सगळ्यांना भोगावी लागेल. हे पुढे जाणार आहे. अनेक शिक्षक असे असतील की ज्यांनी तयारी केलेली आहे, अगदी उद्यावर परीक्षा ठेपलेली आहे आणि आदल्या दिवशी कळतं की पेपर फुटलेला आहे. त्यांची मानसिक स्थिती काय आहे? कोण बोललंय तुमच्याशी काही या बाबतीमध्ये? मीच एक परीक्षार्थी आहे. मी स्वतः शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतोय, वर्ग शिक्षक म्हणून काम करतोय. माझं वय आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 50 गाठायला आलेले आहे. तरी सुद्धा एक ही स्पर्धा परीक्षा आहे. ही काय साधी परीक्षा आपल्या पास होण्याची परीक्षा नाही आहे. याचा निकाल 2 वर्षापूर्वी 1-2% लागत होता. आता तो मागच्या वर्षी आमच्या शिक्षकांच्यामुळे कुठेतरी 15% वरती आलेला आहे. अशी काठिण्य पातळी अत्युच्च असणारी ही परीक्षा आहे. याची तयारी एक तर आम्ही आता जेव्हापासून ही परीक्षा त्याचं प्रसिद्धीकरण झालं तेव्हापासून आम्ही या तयारीला लागलो. या परीक्षेच्या तयारीमध्ये आमचं जनगणनेचं काम असेल, दैनंदिन शाळेचं कामकाज असेल, आता तर हे नवीन शैक्षणिक वर्ष आहे, विद्यार्थी गोळा करणं असेल, त्यांचा प्रवेश असेल, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आमच्या घरचा व्याप असेल, या सगळ्या गोष्टींच्या मधून आम्ही शिक्षक वर्ग खूप मोठ्या कठीण प्रसंगातून रात्रीचा दिवस करून याची तयारी करत होतो. परंतु ही बातमी आताच आम्हाला 1 वाजता समजल्यानंतर आम्हाला एक प्रकारे धक्काच बसला. याचं कारण असं आहे की एकदा ही परीक्षा होऊन जाऊ दे, आम्ही जेवढी तयारी केलेली आहे ती एकदा आपण त्या ठिकाणी प्रेझेंट करू अशा प्रकारची मानसिकता आमची होती. परंतु अशा प्रकारे एकंदरीत आलेली ही जी बातमी आहे यामुळे आमच्या शिक्षक वर्गांची खूप मोठी नाराजी झालेली आहे. या यंत्रणेमध्ये सगळीच यंत्रणा ही चुकीची आहे असं मी म्हणणार नाही. याचं कारण असं आहे की आमचे काही अधिकारी वर्ग रात्रंदिवस यामध्ये राबायला लागलेले आहेत. परंतु काही हाताच्या बोटावरती मोजणाऱ्या काही लोकांनी जे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना मात्र कडक शासन व्हावं की ज्या शासनामुळं प्रशासनामुळे केलेल्या या शिक्षेमुळं यापुढे अशा प्रकारचं चुकीचं काम आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यापुढे होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. त्याचबरोबर माझी अशी अपेक्षा आहे की शिक्षक बांधवांनी केलेलं त्याबरोबर आमचे विद्यार्थी सुद्धा काय की जे उद्याचं शिक्षक होऊ पाहणारे जे स्वप्न आहे उराशी बागलेले आहे त्यांनी जे खूप मोठं कष्ट केलेलं आहे तर त्यांना योग्य तो न्याय मिळेल आणि याची काठिण्य पातळी कमी करावी. कारण या प्रकारे काय स्पर्धा परीक्षा ही शिक्षक होण्याच्या दृष्टिकोनातून खरोखरच चांगली आहे. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही जे वेठीस धरलेलं आहे हे मात्र चुकीचं आहे. शिक्षकांच्या अत्यंत संतप्त भावना आहेत. आम्ही तयारी केली परंतु ऐनवेळी या परीक्षा रद्द झाल्यामुळं आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला अशी भावना या शिक्षकांच्या मध्ये दिसते. शिक्षक संघटनेच्या अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी मी बोलत होतो, त्यांच्या भावना संतप्त आहेत. नीट परीक्षेचा अभूतपूर्व गोंधळ सुरू होता, त्यानंतर आत्महत्या झाल्या आणि आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेला हा गोंधळ या शिक्षकांना संताप आणणार आहे. धन्यवाद.